नमस्कार, जय गजानन। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। श्री गजानन महाराजांची भक्ती करत असताना आपली भक्ती कुठल्या टप्प्यावरती आली आहे हे कसं ओळखावं। मुळातच आपल्या भक्तीची सुरुवात ही महाराजांकडे काहीतरी मागण्यापासून होते। कुठली तरी महत्त्वाकांक्षा आपल्याला पूर्ण करायची असते। सुरुवात ही कुठल्या तरी अपेक्षेपासून होत असते, आपल्या इच्छेपासून होत असते। म्हणजे आपण खूप हताश निराश होतो किंवा आपल्याला कुणाचा आधार जेव्हा वाटत नाही, आपण एखाद्या प्रसंगामध्ये अटकतो, कुठलं तरी संकट आपल्या समोर येऊन उभं राहते किंवा आपल्याला काही उत्तर मिळत नाही, त्यावेळेस आपण खूप हताश होतो, निराश होतो, आपण अध्यात्माच्या मार्गावरती येतो, आपण महाराजांच्या सेवेला सुरुवात करतो। परंतु आपली जरी भक्तीची सुरुवात इथपासून होत असली, म्हणजे आपल्या स्वार्थापासून जरी आपल्या भक्तीची सुरुवात ही होत असली, भक्तीमध्ये पुढे जात असताना आपल्याला काही गोष्टी समजायला सुरुवात होतात की खरा भक्तीचा अर्थ काय आहे। जेव्हा आपली भक्ती खूप पुढच्या टप्प्यावरती येते त्यावेळी आपल्याला खऱ्या भक्तीचा अर्थ कळायला सुरुवात होते। म्हणजे भक्ती म्हणजे फक्त मागणे नाही, भक्ती म्हणजे आपण महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन होणे। महाराज जे करतील आपल्यासाठी ते योग्यच करतील, या गोष्टीचा जेव्हा आपण स्वीकार करतो तेव्हा आपली भक्ती ही पुढच्या टप्प्यावर गेली आहे असं समजायला हरकत नाही। कारण की तेव्हा आपण महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन होतो। ना आपल्यामध्ये कुठली इच्छा राहते, ना अपेक्षा राहते, कुणाच्या विषयी आपल्या मनामध्ये राग राहतो। आपण महाराजांच्या इच्छेच्या संपूर्ण स्वाधीन होतो। महाराज जे करतील ते माझ्यासाठी योग्यच करतील। महाराजांनी आतापर्यंत जे माझ्यासाठी केलं आहे ते योग्यच केलं आहे। पुन्हा जेव्हा आपल्या मनामध्ये येते तेव्हा समजावा की आपली भक्ती ही पुढच्या टप्प्यावरती गेली आहे। म्हणजे आपली सुरुवात तर आपल्या स्वार्थापासून झाली असते। प्रत्येकाची सुरुवात ही अशीच होत असते। जो भक्ती मार्गावरती येतो, जो आध्यात्मिक मार्गावरती येतो, जो महाराजांच्या सेवेला सुरुवात करतो, त्या प्रत्येकाची सुरुवात ही काहीतरी दुःखापासून झालेली असते। म्हणजे त्याला जगाकडून काहीतरी दुःख मिळते, आपल्या व्यक्तींकडून काहीतरी दुःख मिळते, म्हणजे काहीतरी घटना घडते, त्यावेळेसच आपण महाराजांच्या सेवेला सुरुवात करतो। म्हणजे असंच उठून कुणी महाराजांच्या सेवेला सुरुवात करत नाही। काहीतरी जीवनामध्ये घटना घडते किंवा काहीतरी प्रसंग निर्माण होतो, आपण खूप दुखावला जातो, हताश होतो, निराश होतो, त्यावेळेस आपण महाराजांच्या सेवेला सुरुवात करतो। आणि भक्ती करत असताना आपल्याला जाणवते की भक्ती करणे म्हणजे फक्त महाराजांकडे मागणी नाही, ही खूप वेगळ्या प्रकारच्या मार्गावरती आपल्याला घेऊन जाते। म्हणजे आपल्याला तिथे आनंद मिळतो, तिथे समाधान मिळते। तो काही जरी असलं, जगातली सर्वोत्कृष्ट वस्तू जरी आपल्याकडे असली तरी सुद्धा आपल्याला त्यामधून आनंद येत नाही। आपण भक्तीच्या जेव्हा खूप उंच टप्प्यावरती जातो त्यावेळेस आपल्याला महाराजांचं नामस्मरण करण्यामध्ये आनंद मिळतो, महाराजांचं पारायण करण्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो। त्या बाबतीतली कुठलीच सेवा करण्यामध्ये आपल्याला कंटाळा येत नाही। म्हणजे महाराजांचं पारायण असो किंवा महाराजांचं नामस्मरण असो किंवा महाराजांची कुठलीही सेवा असो, मंदिर झाडण्याची असो किंवा अन्नदान करण्याची गोष्ट असो, आपल्याला कुठल्याच गोष्टीचा कंटाळा येत नाही। आपण प्रत्येक वेळी जे महाराजांचं कार्य आहे ते एकदम आनंदाने करतो, उत्स्फूर्त भावनेने करतो। त्यावेळी समजावं की आपली भक्ती ही पुढच्या टप्प्यावरती आली आहे। आणि आपली भक्ती जेव्हा पुढच्या टप्प्यावरती येते तेव्हा आपल्याला महाराजांकडे मागण्यासाठी काहीच उरत नाही, सर्व काही महाराजांच्या इच्छेनेच होत आहे हेच आपल्याला कळते। म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट असो किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट असो, हे सगळं काही महाराजांच्या इच्छेनेच होत आहे हे आपल्याला कळून चुकते। म्हणजे कधी असं होते की एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही तरी सुद्धा आपल्याला त्यामध्ये महाराजांची शिकवण दिसते। किंवा कुठली छोट्यातली छोटी गोष्ट जरी पूर्ण झाली किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट जरी पूर्ण झाली तरी सुद्धा आपल्याला कळते की ही महाराजांची कृपा आहे। आणि कुठली एकदम छोटी जरी गोष्ट पूर्ण नाही झाली तरी सुद्धा आपल्याला हे कळून चुकते की यामध्ये महाराजांची शिकवण आहे। महाराज मला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, महाराज मला काहीतरी संकेत देत आहेत की तू ही गोष्ट करू नको। मन शुद्ध व्हायला सुरुवात होते। त्यावेळी समजावं की आपण भक्तीच्या वेगळ्या टप्प्यावरती आलो आहोत, पुढच्या टप्प्यावरती आपण आलो आहोत। इथे आपल्याला मागण्यासाठी काही उरलंच नाही। आणि खरंच सांगते, जेव्हा तुम्ही महाराजांची अतिशय मनापासून भक्ती करायला सुरुवात कराल, महाराजांकडे तुम्हाला कधीच काही मागण्याची गरज पडणार नाही। म्हणजे महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या काही गोष्टी समजतील, तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे किंवा जे काही तुमचं कामं अडलेली आहेत ते एकदम चुटकीसरशी पूर्ण होतील। महाराज त्यांची कृपा तुमच्यावरती सदैव ठेवतील, तुमचा हात पकडून तुम्हाला समोर नेतील, महाराज तुम्हाला योग्य दिशा दाखवतील। तिच्या जेव्हा आपण पुढच्या टप्प्यावरती जातो तेव्हा आपण महाराजांकडे काहीच मागत नाही। कसलीही परिस्थिती असो आपण त्यामध्ये आनंदी राहतो, त्यामध्ये आनंद शोधतो, त्यामध्ये महाराजांचा कृपा आशीर्वाद आहे, ही महाराजांची एक लीलाच आहे असं समजूनच आपण पुढे जीवन जगायला सुरुवात करतो। तर ही एक
तर हा एक भक्तीचा पुढचा टप्पा असतो, ज्यामध्ये आपल्याला खरी भक्ती काय आहे हे कळून चुकते. आपल्यासमोर अनेक संतांचे उदाहरण आहेत. तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे, नामदेव महाराजांचं उदाहरण आहे, जनाबाईचं उदाहरण आपल्यासमोर आहे. महाराजांची परिस्थिती खूप अशी नव्हती, तरी सुद्धा तुकाराम महाराज प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद बघायचे, प्रत्येक गोष्टीमध्ये विठ्ठलाची लीलाच महाराज बघायचे, प्रत्येकमध्ये पांडुरंगाचं काहीतरी नियोजन बघायचे. कसलीही परिस्थिती जीवनामध्ये आली तरी सुद्धा त्यांनी पांडुरंगाकडे कधी काही मागितलं नाही. पांडुरंगाला त्यांनी कधीही काही सांगितलं नाही की तुम्ही मला हे द्या किंवा तुम्ही मला ते द्या. तरी सुद्धा पांडुरंगाने प्रत्येक परिस्थितीमध्ये महाराजांना सांभाळून घेतलं आहे, तुकाराम महाराजांना सांभाळून घेतलं आहे. झाली एक खरी भक्ती, एक निष्ठ भक्ती. महाराजां एवढी भक्ती तर आपल्यामध्ये येणं शक्यच नाही. तुकाराम महाराजांमधली जरी आपल्यामध्ये 1% जरी भक्ती जरी आपल्यामध्ये आली तरी सुद्धा समजावं की आपले जीवन हे धन्य झालं. परंतु आपल्यामध्ये एवढं भक्ती करण्याचं सामर्थ्य नाही. आपण तुकाराम महाराजांचा, नामदेव महाराजांचा, जनाबाईचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून जर का आपण आपली भक्ती केली तर नक्कीच आपल्यामध्ये काहीतरी सूक्ष्म अंश तरी त्यांचा येईल आणि आपण आपल्या भक्ती मार्गावरती अजून पुढे पुढे जाऊ. भक्ती ही फक्त काही मागणे नसते. भक्ती म्हणजे महाराजांकडे सतत काही मागणे नसते. भक्ती म्हणजे महाराजांची अविरत सेवा करणे. कसलीही परिस्थिती आपल्या समोर येऊ, कसलाही प्रसंग आपल्या समोर येऊन उभा राहू, त्यामध्ये आपण महाराजांचं सतत नामस्मरण करणे, महाराजांवरती विश्वास ठेवणे, महाराजांच्या चरणाशी समर्पित राहणे हे गरजेचं आहे. तेव्हाच आपण आपल्या भक्तीचा पुढचा टप्पा गाठू. भक्ती करत असताना आपले कर्म करणे आपल्याला गरजेचं आहे. कर्म करत असताना आपण आपली भक्ती करावी, कारण की सगळ्यात पहिला जो आपला धर्म आहे तेच आपलं कर्म आहे. सगळ्यात पहिला आपला धर्म हा आहे की आपण आपलं कर्म करत राहणे. आपण प्रापंचिक आहोत, आपण सांसारिक आहोत, आपल्याला आपलं कर्म हे करतच राहावं लागणार आहे. परंतु त्यामध्ये देखील आपण आनंद मानून, आपल्यासमोर जे काम येईल त्यामध्ये आपला आनंद मानून ते जे काम आहे ते महाराजांना समर्पित करून महाराजांचं नामस्मरण करत आपण ते काम केलं तर आपली भक्ती अजून जास्त पुष्ट होणार आहे. आणि आपल्याला आपली भक्तीच पुष्ट करायची आहे. म्हणजे आपण सध्या जीवन जगत आहोत त्यापेक्षाही आपला जो पुढचा मार्ग आहे तो देखील सुखकारक झाला पाहिजे. आपण आपल्या गेल्याच्या नंतरचा देखील आपला मार्ग सुखकारक झाला पाहिजे. अशा पद्धतीनेच आपल्याला भक्ती करणे गरजेचं आहे. आणि भक्त भक्तीच्या पुढच्या टप्प्यावरती जातो त्यावेळी तो फक्त महाराजांची निस्वार्थी भावनेने सेवा करत असतो. म्हणजे त्यामध्ये त्याचा काहीही स्वार्थ नसतो आणि तो स्वतःपेक्षाही दुसऱ्यांच्यासाठी प्रार्थना करत असेल, स्वतःपेक्षाही दुसऱ्यांच्या भावनेचा आदर करत असेल तर ही जी भक्ती आहे ही नक्कीच पुढच्या टप्प्यावरती गेलेली भक्ती आहे. म्हणजे त्यामध्ये फक्त स्वहित नसते तर तो आपल्या आजूबाजूच्या लोकांचाही देखील हित बघायला सुरुवात करतो, त्या आजूबाजूच्या लोकांचा देखील तो विचार करतो. तर हा झाला एक खरा भक्त. आणि अशा भक्ताची भक्ती ही अतिशय पुढच्या टप्प्यावरती गेलेली असते. स्वतःपेक्षाही दुसऱ्यांचा विचार करतो आणि अशा भक्तांवरती महाराजांची कृपा ही सदैव राहते. त्यामुळे आपण आपली भक्ती करत असताना फक्त आपला उद्धार न करता आपल्या आजूबाजूच्या लोकांचा देखील कसा उद्धार होईल याचा देखील विचार आपण करायला हवा. आणि जो भक्त या गोष्टीचा विचार करतो त्याची भक्ती ही नक्कीच पुढच्या टप्प्यावरती गेलेली असते. महाराजांची भक्ती अतिशय निस्वार्थ भावनेने करा. महाराजांकडे काही मागितल्यापेक्षा महाराजांना आपण काय देऊ शकतो त्याचा जास्त विचार करा. त्यांना आपण एक समर्पित भक्ती देऊ शकतो, एकनिष्ठ भक्ती आपण महाराजांना देऊ शकतो. महाराजांना आपलं जे काही आहे ते सगळं काही समर्पित करून महाराजांची भक्ती जर का केली तर महाराजांची कृपा नक्कीच आपल्यावरती राहणार आहे. आणि महाराजांची कृपादृष्टी जर का आपल्यावरती राहिली तर नक्कीच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.